श्री गुरुदेव दत्त. आपल्याकडे भीमसेनी कापूर केवळ पूजेसाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा वापरला जातो आणि वरदायी ठरतो. आता कसं ते आपण थोडक्यात पाहूयात. आपल्या पूजेमध्ये किंवा औषधात कापूर वापरण्याची अगदी जुनी परंपरा आहे आणि बाजारात जो मिळणारा वड्यांचा किंवा गोळ्यांचा कापूर असतो आणि भीमसेनी कापूर ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. भीमसेनी कापूर हा पूर्णपणे नैसर्गिक आणि निर्मळ असतो. तर भीमसेनी कापूर आपण कसा तयार होतो ते पण बघणार आहोत. परंतु कापुराचे दोन मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे एक कृत्रिम आणि दुसरा आहे भीमसेनी. तर भीमसेनी हा नैसर्गिक असतो आणि जो कृत्रिम असतो तो मात्र रसायनांपासून बनलेला असतो. भीमसेनी कापराला बरास कापूर असं पण म्हणलं जातं. हा भीमसेनी कापूर कसा तयार होतो, तर हा कुठल्याही फॅक्टरीमध्ये रसायनं वगैरे मिसळून असा तयार केला जात नाही आणि हा कापूर सिनामोमम कॅम्फोरा म्हणजे सिनामोमम कॅम्फोरा या नावाच्या झाडापासून मिळवला जातो. ह्या झाडाच्या खोडाच्या सालीपासून एक प्रकारचा डिंक किंवा रस गोळा केला जातो. नंतर त्या झाडाच्या लाकडाचे तुकडे करून त्याचं बाष्पीभवन केलं जातं आणि त्याचे जे बाष्प तयार होतं त्याच्यामध्ये थंड झाल्यानंतर त्याचे स्फटिकात रूपांतर होते आणि हे स्फटिक म्हणजे भीमसेनी कापूर असतं. तर हा कापूर आता एक समान नसतो बरं का. सगळ्यात त्याचं महत्त्वाचं ओळखण्याचं काय स्वरूप असतं, तर हा कसा ओळखायचा, तर हा ओबडधोबड असतो आणि खड्यांच्या स्वरूपात असतो. आता हा कापूर महत्त्वाचा काय आहे हे समजून घेऊयात. बाजारात सामान्य कापूर जो मिळतो तो टर्पेंटाईन किंवा इतर रसायनांपासून बनवलेला असतो, जो आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. पण भीमसेनी कापूर खालील काही महत्त्वाच्या कारणांमुळे महत्त्वाचा ठरलेला आहे. मुख्य म्हणजे पूर्णपणे हा शुद्ध असतो. यात कोणतेही रसायन नसते, त्यामुळे तो जळताना काळा धूर निघत नाही आणि मागं कोणती राखही उरत नाही. दुसरं म्हणजे हा खाण्यायोग्य असतो. जसं की आयुर्वेदात याला पक्व कर्पूर म्हणतात. याला मर्यादित प्रमाणामध्ये खाण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. आणि तिसरं म्हणजे पर्यावरणपूरक असतो. म्हणजे ह्याचं ज्वलन झाल्यानंतर वातावरणात शुद्धता निर्माण होते, प्रदूषण नाही होत. आता औषधी आणि आध्यात्मिक काय उपाय आहेत, वापर ह्याचा केला कसा जातो, तर श्वसनाचे जे विकार असतात, तर सर्दी कफ नाक बंद झालं तर रुमालामध्ये जर तुम्ही भीमसेन कापूर गुंडाळून त्याचा वास घेतला तर तुम्हाला अशा वेळेस लगेच आराम मिळतो. त्वचेच्या ज्या समस्या असतात म्हणजे खाज सुटणं किंवा जखम झाली तर खोबरेल तेलात जर तुम्ही भीमसेनी कापूर मिसळून लावला तर त्याचा दाहसुद्धा खूप कमी होतो. आणि सांधेदुखीमध्ये तर हे वरदान आहे. जर कापूर तेलात गरम करून मॉलिश तुम्ही केलं, जिथे तुमचे सांधेदुखी आहे किंवा स्नायूंच्या वेदना जाणवतात, ते तुम्ही जर का हे तेल लावलं तर तुमची सांधेदुखी अगदी लगेचच कमी होते. तसंच वास्तुशुद्धी आहे. घरात भीमसेनी कापूर जाळल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, प्रसन्नता वाढते आणि घरातले झुरळं आणि बाकीचे जे सगळे कीटक असतात ते हा कापुराचा धूर पळवून लावतो. आता कापुराची खरेदी करताना काळजी कशी घ्यायची, तर कापूर खरेदी करताना नेहमी तो पारदर्शक पांढरा ओबडधोबड आकाराचा आहे ना हे पाहून घ्यावं. जर गोल किंवा चौकोनी वड्यांचा असेल तर तो कृत्रिम कापूर आहे हे लगेच ओळखायचं. आता कापूर ओळखण्याची आणखीन सोपी एक पद्धत म्हणजे अशी आहे की पाण्याची चाचणी आपण करायची. जसं की आता कापूरचा तुकडा जर तुम्ही पाण्याच्या पेलात टाकला आणि जर तो पाण्यावर तरंगला तर समजायचं की हा भीमसेनी कापूर आहे. आणि जर कापुराची वडी म्हणा किंवा काही तर पाण्याच्या तळाशी गेला तर समजायचं की हा कृत्रिम कापूर आहे. आता दुसरी आणखीन चाचणी म्हणजे ज्वलन. जसं की आता शुद्ध कापूर जो असतो हा जळाल्यानंतर पांढऱ्या ताटलीवर कुठलाही डाग किंवा तेलकट थर किंवा राख उरत नाही. पण जर अस्सल कापूर हाताने चुरला तर त्याचे सहजपणे बारीक चूर्ण होते आणि कृत्रिम कापूर तोडण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो. आता ह्याचे काय आरोग्यदायी आणि औषधी फायदे आहेत हे आपण बघूयात. भीमसेनी कापूर हा सगळ्यात मोठा USP म्हणजे मर्यादित प्रमाणात औषधी स्वरूपात खाण्यासाठी तो वापरला जातो. त्याची अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी पोटफुगी आणि गॅसच्या तक्रारींवरती सुद्धा हा कापूर अतिशय महत्त्वाचा मानला जातो. साखरेच्या एका दाण्या एवढा हा भीमसेनी कापूर जो आहे कोमट पाण्यात घेतला तर पोटाला लगेच आराम मिळतो. तसंच तुमची जर दाढ दुखत असेल, दात दुखत असेल, तिथं जर तुम्ही हा कापुराचा तुकडा दाबून धरलात तर तो वेदना त्वरित कमी करतो.
तसेच त्वचेची खाज असेल, केसात कोंडा असेल तर खोबरेल त्याला जर तुम्ही भीमसेनी कापूर मिसळून तो वापरला तर अतिशय गुणकारी आहे. आणि म्हणूनच अंतर्गत मंत्र वापरताना तो केवळ भीमसेनी आहे ना ह्याची खात्री करून घ्यायची. तर तो भीमसेनी आहे ना ह्याच्या आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला या 2 चाचण्या मी सांगितल्यात. एक म्हणजे पाण्याची चाचणी आणि दुसरं म्हणजे त्याला जाळणे, जाळल्यानंतरची चाचणी. या 2 चाचण्या करून बघा तो कापूर भीमसेनी आहे. ह्याची आणखीन एक चाचणी म्हणजे तुम्ही अगदी समोरासमोर म्हणजे अगदी तुम्हाला सोपी सगळ्यात पद्धत म्हणजे दुकानात गेल्यानंतर तुम्हाला ओबडधोबड आणि पांढरा शुभ्र स्फटिकासारखा जो असतो तो कापूर भीमसेनी असतो, हे लक्षात ठेवा. माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.